4 जुलैला मित्रांनो स्वामी विवेकानंदांची पुण्यतिथी झाली. एक तुम्हाला शिकागोमधील अनुभव सांगतो आणि त्या अनुभवाचा वापर माझ्या वैयक्तिक प्रकटीकरणासाठी मी कसा केला ते तुम्हाला सांगतो. म्हणजे तुम्हाला समजेल की मॅनिफेस्टेशन कशा पद्धतीनं घडत असतं. शिकागोमध्ये गेल्यानंतर मित्रांनो त्या सभागृहामध्ये जवळपास 45 मिनिटं मी होतो आणि कल्पनाशक्ती लागते मित्रांनो मॅनिफेस्टेशन करण्यासाठी, व्हिज्युअलायझेशन करण्यासाठी. तर त्या सभागृहामध्ये थोडीशी मी माझी कल्पनाशक्ती वापरली आणि त्या सभागृहातील प्रत्येक जो एरिया होता त्या एरियातील एका खुर्चीवरती बसून समोर स्वामी विवेकानंद बोलतेत असा मनामध्ये भाव आणून त्या सभागृहामध्ये मी प्रत्येक खुर्चीवर बसण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक अँगलनं तो व्ह्यू नजरेसमोर आणला, ते चित्र नजरेसमोर आणलं. त्यानंतर मित्रांनो जिथून स्वामी विवेकानंदांनी भाषण केलं त्या डेस्कवरती तिथं गेलो आणि त्यांना हा माहोल कसा दिसला असेल त्यावेळी ते मनामध्ये भाव निर्माण केला, व्हिज्युअलाइज केलं आणि नंतर घरी आलो. तर ही जी घटना घडलेली आहे मित्रांनो याचा वापर मी प्रकटीकरणासाठी केला. कसा केला की एखादी समजा मला आता रील बनवायची तर आपल्यामध्ये ऊर्जा लागते मित्रांनो, आपल्यामध्ये विचार लागतात आणि ही ऊर्जा जी असते ना ही नेहमी चोरीला जात असते. सदा सर्वदा काळ माझी एनर्जी काय हायर राहू शकत नाही, ती चोरीला जाते. नकारात्मक भावनांमुळं, नकारात्मक गोष्टींची चर्चा केल्यामुळं, नकारात्मक संगत किंवा इतर गोष्टी, इतर नकारात्मक ज्या गोष्टी असतात त्याच्यामुळे ही आपली ऊर्जा असते ना चोरीला जात असते, म्हणजे आपल्या ऊर्जेचा स्तर खाली येत असतो. तर आता मला रील बनवण्याच्या पूर्वी मला हा ऊर्जेचा स्तर वाढवायचा आहे. तर 2-2.5 वर्षापूर्वी हा जो घडलेला प्रसंग आहे तो 2 मिनिटं असं शांत बसतोय आणि तो मी चित्र आठवतोय, तो प्रसंग आठवतोय. तो प्रसंग आठवताना काय होतंय की 2 मिनिटं माझं मन शांत होतंय आणि जसं ते मन शांत होतंय त्या घटनेची आठवण केल्यामुळं त्यावेळी काय होतंय माझ्यामधील ऊर्जा वाढते, चेतनेचा स्तर जागा होतोय. ज्यावेळी मन शांत होतं त्यावेळी आपले चेतनेचा स्तर उंचावतो आणि जशी आपली चेतनेचा स्तर उंचावला जातो त्यावेळी आपल्या मनामध्ये डोक्यातून प्रबल विचार निर्माण व्हायला सुरू होतात आणि हे विचार ज्यावेळी निर्माण होतात त्यावेळी मी तुम्हाला त्या रीलच्या स्वरूपामध्ये मांडते. तर हीच पद्धत मी माझं वैयक्तिक मॅनिफेस्टेशन पूर्ण करण्यासाठी माझ्या मनामध्ये विचार निर्माण झाले पाहिजे. ते विचार मित्रांनो तेव्हाच निर्माण होतात जेव्हा आपल्या चेतनेचा स्तर उंचावलेला असतो आणि ही चेतना निर्माण करण्यासाठी, ही ऊर्जा निर्माण करण्यासाठी मन शांत करावं लागतं. आणि हे मन शांत करण्यासाठी 2-2.5 वर्षापूर्वी मी जे शिकागोला गेलेलो होतो तो प्रसंग आठवून माझं मन शांत होतंय आणि त्यातून माझं चेतना वाढते आणि त्यातून विचार निर्माण होतोय आणि त्यातून मी तुमच्या समोर रील मांडतोय. धन्यवाद.